नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. 2026 मध्ये अधिक मास आणि ज्याला आपण म्हणतो मलमास, पुरुषोत्तम मास आणि धोंड्याचा महिना. या धोंड्याच्या महिन्यामध्ये आपण जे काही व्रत वैकल्य करतो ते शयाला जातात. तसेच या महिन्यात वेगवेगळी व्रत नियम करण्याला खूप जास्त महत्त्व आहे. भगवान श्रीहरी श्री विष्णूंनी देवी लक्ष्मीला अधिक मास महात्म्यामध्ये अधिक महिन्यात म्हणजे धोंड्याच्या महिन्यात कोणकोणती व्रत करावी, ती व्रत केल्याने त्याचे लाभ काय होतात, त्याचं पुण्यफळ काय आहे, ही संपूर्ण माहिती अधिक मास महात्म्याच्या प्रत्येक अध्यायामध्ये दिलेली आहे. श्रीहरी श्री विष्णूंनी अधिक मास महात्म्याच्या 9व्या अध्यायामध्ये सांगितलं आहे की अधिक मास हा 13वा महिना दर 3 वर्षांनी येतो. या महिन्यात सूर्य संक्रांत नसते आणि म्हणून हा महिना मलिन असा धोंड म्हणून मानला जातो. या महिन्यात कोणतीही मंगल कार्य केली जात नाही. तथापि या महिन्याचा स्वामी जो गोलोकवासी मुरलीधर पुरुषोत्तम यांची पूजा केल्याने आणि स्नानदान व्रत नियम पाळल्याने मनुष्याला मुक्ती मिळते व त्याचे इच्छित मनोरथ देखील पूर्ण होते. अधिक मासात कोणकोणती व्रत करावी जी अधिक मास महात्म्यामध्ये दिलेले आहेत आणि साक्षात भगवान विष्णूंनी करण्यास देखील सांगितले आहेत, ती माहिती असणारा व्हिडिओ लवकरच मी तुमच्यासोबत शेअर करेन. पण या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत अधिक मासात सर्वात जास्त केलं जाणारं आणि लोकप्रिय असणारं व्रत म्हणजे गोपद्म व्रत कसं करावं, त्याची सुरुवात कधी करावी, त्या व्रताचं उद्यापन कधी करायचं आहे, उद्यापन कसं करायचं आहे आणि हो, ज्याच्या लग्नाला 5 वर्ष पूर्ण झालेले आहेत त्यांनी गोपद्म व्रताचं उद्यापन करण्याची पद्धत ही वेगळी आहे आणि ज्याच्या लग्नाला 5 वर्ष झालेली नाही आहेत आणि तुम्ही गोपद्म व्रत करण्याचा विचार करणार असाल तर त्यांनी या व्रताचं उद्यापन करण्याची पद्धत ही पूर्णपणे वेगळी आहे. त्यामुळे हा व्हिडिओ जो आहे तो तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि त्यानुसारच हे व्रत जर तुम्ही करणार असाल तर याच पद्धतीने उद्यापन करण्याचा प्रयत्न करा. हे व्रत करत असताना जर मासिक पाळी आली, गावाला जावं लागलं अचानक किंवा सूतक पडलं तर अशा वेळेला आपण हे व्रत कशा प्रकारे पूर्ण करू शकतो ही माहिती सुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि अतिशय साध्या सोप्या पद्धतीने हे व्रत कसं करायचं ते तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा. आता प्रथम जाणून घेऊ गोपद्म म्हणजे काय. तर गोपद्म म्हणजे गायीची पावलं. तर गायीच्या अंगी 33 कोटी देवांचं वास्तव्य असतं. 33 पावलं म्हणजे 33 कोटी देवांचं स्थान असल्यामुळे हे 33 पावलं काढत असतात आणि तसं फक्त तुम्ही रोज ते काढायची, त्याच्यावर तुम्हाला हळदी कुंकू अक्षदा फुलं अर्पण करायच्या, दिवा अगरबत्तीने ओवाळायचा आहे. नैवेद्य तुम्ही काही पण गोडधोड साखर तुम्ही दाखवली, रोज दूध साखरेचा नैवेद्य दाखवला तरी पण चालेल आणि ती साखर संध्याकाळी सगळ्यांनी खाऊन घ्यायची आहे आणि गोमाता की जय किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय असा मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे. इतकी साधी सोपी पद्धत आहे. पण बघा, एक रांगोळी म्हणून तुम्हाला काढायची असेल तर साचीने तुम्ही गोपद्म काढू शकता. पण जर आपण हे व्रत करणार असू संकल्पयुक्त तर मात्र हे जे गोपद्म आहेत ना तर ते हातानेच काढण्याचा प्रयत्न करा. कारण असं म्हटलं जातं की गोपद्म आपण आपल्या हाताने काढतो ना तर आपल्या हातावरील ज्या दुर्भाग्याच्या रेषा असतात त्या सौभाग्यामध्ये बदलतात असं म्हटलं जातं. आणि म्हणून जर गोपद्म व्रत करण्याचा विचार करत असाल तर ते हातानेच 30 आणि 3 गोपद्म काढण्याचा प्रयत्न करा, म्हणजे 33 गोपद्म काढण्याचा प्रयत्न करा. यंदा धोंड्याचा महिना हा 17 मे 2026 वार रविवारी सुरू होत आहे आणि 15 जून 2026 वार सोमवार या दिवशी संपत आहे. भगवान श्रीकृष्ण यांनी त्यांची बहीण सुभद्रा हिला हे व्रत करण्यासाठी सांगितले होते. हे व्रत सलग 5 वर्ष तुम्ही करू शकता किंवा आयुष्यभर सुद्धा हे गोपद्म व्रत तुम्ही करू शकता. ज्या दिवशी आपण या व्रताची सुरुवात करणार आहोत त्या दिवशी आपल्याला संकल्प करायचा आहे आणि संकल्पामध्ये आवर्जून हा उल्लेख करायचा आहे की माझ्या कुटुंबाच्या संरक्षणासाठी, अखंड सौभाग्यासाठी व घरात सुख समृद्धी भरभराट राहावी यासाठी धोंड्याच्या महिन्यामध्ये 30 आणि 3 दिवस म्हणजे 33 दिवस मी हे व्रत करणार आहे. रोज सकाळी स्नान झाल्यानंतर जेव्हा आपण देवपूजा करतो तर देवपूजा झाल्यानंतर देवघरासमोर एखादा प्लेन पाट ठेवायचा किंवा एखादी फरशी घ्यायची. बघा, ती फरशी पुसून घ्यायची आणि त्यावरती 30 आणि 3 गोपद्म हाताने काढायचे आहेत. तुम्हाला जर हाताने शक्य नसेल तर तुम्ही साच्याने काढले तरी सुद्धा चालू शकतं. आणि हे 33 गोपद्म काढून झाल्यानंतर यावर हळदी कुंकू अर्पण करायचं, फूल अर्पण करायचं आणि तुपाच्या निरंजनाने या गोपद्मांना आपल्याला ओवाळायचं आहे. निरंजन ओवळून झाल्यानंतर नमस्कार करायचा आणि मग आपण आपलं हे आसन सोडू शकतो. बरेच जण हे गोपद्म काढल्यानंतर याला साखरेचा किंवा काही गोडधोडाचा नैवेद्य सुद्धा दाखवतात. तुम्हाला दाखवायचा असेल तर तुम्ही दाखवू शकता. याचप्रमाणे दररोज आपल्याला गोपद्म काढायचे आहेत. आता आज हे गोपद्म काढले
तर उद्या देवपूजा करताना काय करायचं, ही रांगोळी जी आहे ती भरून घ्यायची. ही फरशी किंवा तो पाट ओल्या कपड्याने पुसून घ्यायचा आणि परत नव्याने त्यावर आपल्याला गोपद्म जे आहेत तर ती काढायची आहेत. तुम्हाला जर हवा असेल तर तुम्ही तुळशीसमोर सुद्धा हे गोपद्म काढू शकता किंवा बरेच जण बघा मुख्य प्रवेशद्वारासमोर जिथे आपण रांगोळी काढतो तर तिथे सुद्धा ही गोपद्म काढतात आणि तिथे सुद्धा पूजन करतात. तुमच्याकडे तसं करत असतील तर तुम्ही तसंही करू शकता. बघा, पण देवघरासमोर हे व्रत केलं जातं. हे गोपद्म काढताना तुम्ही ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र म्हणू शकता. पण बघा, खास करून तुम्ही जर हे व्रत तुळशीसमोर करणार असाल तर तिथे मात्र रांगोळीऐवजी जे तांदळाचे पीठ असतं त्याने गोपद्म काढण्याचा प्रयत्न करा. कारण तांदळाचं पीठ मुंग्या-मुंगळे बाहेर तुळशीजवळ जे असतात मातीमध्ये ते खातात आणि या अन्नदानाचा तुम्ही विचार ही करू शकणार नाही. एवढे चांगले लाभ, एवढे छान अनुभव तुम्हाला अनुभवायला मिळतील. तसेच पितृदोष दूर होण्यासाठी, पितृदोषाचा प्रकार त्रास तुम्हाला होत असेल तर तुम्ही नक्कीच तांदळाच्या पिठाने हे गोपद्म काढण्याचा प्रयत्न करावा. जेणेकरून तुमच्याकडून मुक्या जीवाला अन्नदान होईल आणि पितृदोषाचा होणारा त्रास जो आहे तो देखील कमी होईल व तुम्हाला खूप चांगले अनुभव देखील येतील. आता हे व्रत करत असताना मासिक पाळी आली, तुम्ही कुठे गावाला गेला तर अशा वेळेला हे व्रत कसं करायचं, हा बऱ्याच जणांचा प्रश्न असतो. तर अशा वेळेला आपल्या घरातील जी इतर मंडळी असतात तर त्यांनी हे गोपद्म काढलं, त्याचं पूजन केलं तरीही चालतं. ते 33 दिवसामध्ये तुम्ही पकडू देखील शकता. पण समजा तुम्हाला मासिक पाळी आली, तुम्ही गावाला गेला आणि हे गोपद्म काढणारं घरी दुसरं कोणीच नसेल, तर अशा वेळेला तेवढे दिवस गॅप ठेवायचा आणि आपल्या घरी आल्यानंतर किंवा मासिक पाळी झाल्यानंतर जिथे स्टॉप झालं होतं, ज्या दिवसाला हे व्रत तिथून पुढे कंटिन्यू आपल्याला हे व्रत करायचं आणि 33 दिवसात ते पूर्ण देखील करायचं. 33वा ज्या दिवशी आपला दिवस असेल त्या दिवशी या व्रताचं उद्यापन जे आहे तर ते आपल्याला करायचं आहे. अधिक मासामध्ये जर एकही दिवस तुमचा गॅप नाही पडला, काही अडचण नाही आली, तर 18 जून 2026 रोजी 33 दिवस या व्रताचं आपले पूर्ण होतात आणि त्या दिवशी या व्रताचं आपल्याला उद्यापन हे करायचं आहे. आणि समजा काही अडचणीमुळे हे व्रत पुढे वाढलं तुमचं, तर कोणत्याही गुरुवारी किंवा कोणत्याही पौर्णिमेला किंवा कोणताही एखादा शुभ दिवस बघून तुम्ही या व्रताचं उद्यापन जे आहे ते करू शकता. या व्रताचं उद्यापन करणे देखील खूप सोपं आहे. आता ज्याच्या लग्नाला 5 वर्ष पूर्ण झालेले आहेत तर त्यांनी या व्रताचं उद्यापन कसं करायचं ते बघूया. उद्यापनाच्या दिवशी जसं तुम्ही रोज गोपद्म काढलं, त्याचं पूजन केलं, त्याप्रमाणे पूजन करायचं आहे. एखादी सवाष्ण महिला बोलवायची, तिचा मान सन्मान करायचा, तिला जेवू खाऊ घालायचं किंवा खीर वगैरे खायला देखील देऊ शकता. त्या महिलेची ओटी भरायची. ओटीमध्ये आवर्जून तुम्हाला त्यांना 33 पटीत दक्षिणा द्यायची आहे. परत सांगते, लक्षात ठेवा, 33 पटीत दक्षिणा द्यायची आहे. आता मग 33 रुपये द्या किंवा त्या संख्येच्या 33 पट द्या. समजा 1 रुपया घेतला तर 33 कॉईन तुम्हाला द्यायचे आहेत. 5 रुपये घेतले तर तुम्ही 5 कॉईन म्हणजे 5 रुपयाच्या कॉईन घेतल्या तर 33 कॉईन तुम्हाला द्यायचे आहेत. 2 रुपयाच्या कॉईन घेतल्या तर 33 कॉईन तुम्हाला द्यायचे आहेत. किंवा समजा तुम्ही 10 नोटा 10 रुपयाच्या घेतल्या तर 33 नोटा ह्या तुम्हाला द्यायच्या आहेत. यथाशक्ती मग तुम्ही 1, 2, 5, 10, 20, 50, 100, 500 अशा 33 प्रमाणामध्ये तुम्हाला त्यांना नोटा किंवा कॉईन ज्या आहेत तर त्या द्यायच्या आहेत. अधिक मासामध्ये 33 या पटीमध्ये दान करण्याला खूप जास्त महत्त्व आहे. 33 या अंकाला खूप जास्त महत्त्व आहे आणि म्हणून कोणतीही सौभाग्याची एखादी वस्तू तुम्ही 33 अशी देखील देऊ शकता किंवा नाणे 33 पटीत देऊ शकता किंवा टिकल्यांचं पॉकेट असेल किंवा 33 काचेच्या हिरव्या बांगड्या, अजून कोणत्या काही वस्तू असतील, निरांजन असेल किंवा काहीही तुम्ही 33 बत्ताशे देऊ शकता, 33 खारका देऊ शकता, 33 अनारसे देऊ शकता. असं काही तुम्हाला 33 त्या सवाष्ण महिलेला द्यायचं आहे. आणि अशा प्रकारे साध्या सोप्या पद्धतीने तुमचं गोपद्म व्रताचं जे उद्यापन आहे ते पूर्ण होईल. आता ज्याच्या लग्नाला 5 वर्ष पूर्ण झालेले नाही तर त्यांनी काय करायचं आहे, ज्या वर्षी त्यांनी या व्रताला सुरुवात केलेली आहे म्हणजे पहिल्या वर्षी त्यांनी सवाष्ण महिलेला पानाचा विडा द्यायचा आहे, दुसऱ्या वर्षी हिरवा चुडा द्यायचा आहे, तिसऱ्या वर्षी केळीचा फणा द्यायचा आहे. आता बघा, पूर्ण केळीचा फणा काही आपल्याला शक्य होत नाही, त्याच्यामुळे काय करायचं आहे, तुम्ही फळ विक्रेत्याकडे 12, 14, 15 अशा केळ्यांच्या छोट्या छोट्या फण्या असतात बघा, तर त्या फण्याच्या आहेत तर त्या द्यायच्या आहेत. नेहमी आपण घरामध्ये 1 डझन केळीची फणी आणतो, अगदी त्या स्वरूपामध्ये तुम्हाला केळीचा फणा हा द्यायचा आहे.
आणि 4थ्या वर्षी ऊसाची मोळी द्यायची आहे आणि 5व्या वर्षी साडेचोळी द्यायची आहे. अशा प्रकारे 5 वर्ष उद्यापन करायचं आणि त्याच्यानंतर मग साधं सोपं जे आहे अगदी सवाशण महिला बोलावून तिला जेवू खाऊ घालायचं, तिची ओटी भरायची आणि 33 काही एक वस्तू द्यायची किंवा 1-1 रुपयाची किंवा 10-10 रुपयाचे नाणे किंवा नोटा आपण देऊ शकतो. तर या प्रकारे उद्यापन जे आहे ते करायचं आहे आणि सूतक पडलं तर मात्र हे व्रत पूर्णपणे थांबवायचं आहे आणि सूतक संपल्यानंतर हे व्रत तुम्ही नव्याने देखील सुरुवात करू शकता किंवा जिथे स्टॉप झालं होतं तिथून पुढे कंटिन्यू हे व्रत करू शकता आणि 33व्या दिवशी याच उद्यापन जे आहे ते तुम्ही करू शकता. आणि ज्यांना 5 वर्ष करणे शक्य होणार नाही तर किमान त्यांनी अधिक मेहनतमध्ये जरी केलं तरी देखील चालू शकतं. आणि हो, या व्रताची सुरुवात ज्या दिवशी धोंड्याचा महिना सुरू होत आहे त्या दिवशी करायची आहे आणि काही कारणाने जर तुम्हाला जमलं नाही तर कोणत्याही दिवसापासून धोंड्याच्या महिन्यात या व्रताची तुम्ही सुरुवातही करू शकता आणि तिथून पुढे कंटिन्युटीमध्ये 33 दिवस हे व्रत करायचं आणि 33व्या दिवशी या व्रताचं उद्यापन हे करायचं आहे. भगवान श्रीकृष्णांनी स्वतः सुभद्रेला या व्रताचा विधी आणि महत्त्व समजावून सांगितले होते. श्रीकृष्णाच्या सांगण्यावरून सुभद्रेने हे गोपद्म व्रत अत्यंत श्रद्धेने पूर्ण केले आणि म्हणून या व्रताला विशेष आध्यात्मिक महत्त्व देखील आहे. तर या व्हिडिओच्या माध्यमातून अधिक महिन्यामध्ये गोपद्म व्रत कसे करायचे याचा सविस्तर माहिती मी तुम्हाला दिलेली आहे. अजून काही शंका असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा. अजूनही अधिक महिन्यात जे व्रत केले जातात त्याबद्दल देखील आपले व्हिडिओ येणार आहेत. त्यामुळे व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायला मात्र विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल अगदी मनापासून तुमची खूप खूप आभारी आहे. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. रामकृष्ण हरी. जय जय रामकृष्ण हरी. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः.